देवबापाला ओळखणार तेवढं कमीच आहे. दिवसांदिवस ख्रिस्ती लोकांनी किंवा देवाच्या लोकांनी देवाच्या जवळ तुम्हाला आणि मला जसं जाता येईल पोहोचता येईल तेवढं आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जगातले लोक नाराज होतील तर होऊ द्या, घरातले लोक नाराज होतील तर होऊ द्या, मित्रमंडळी नाराज होतील तर होऊ द्या, पाहुणे रावळे नाराज होतील तर होऊ द्या, परंतु तुम्ही पाठीमाग कोणाच्या निघले ते लक्षात ठेवा. आणि जर मी ख्रिस्ताचा अनुयायी आहे, ख्रिस्ताचा मी शिष्य आहे, तुम्ही शिष्य जर ख्रिस्ताचे आहात तर पॉल या ठिकाणी म्हणतो तुम्हाला ख्रिस्ताच्या मागे निघायचं, जगाच्या मागे नाही. तुम्ही वधस्तंभ स्वतःने उचललाय, प्रभूने तुम्हाला बळजबरी केलेली नाही. आमेन. प्रभूने तुम्हाला फोर्स केलेला नाही, जबरदस्ती केलेली नाही. गचांनी धरून बाहेर काढून माझा वधस्तंभ घे तुझ्या डोक्यावर, माझं बायबल वाच, अशी काही जबरदस्ती केली का? नाही केलेली. तुम्ही स्वतः निर्णय घेतलेला आहे की मला प्रभूच्या पाठीमाग जायचं आहे आणि मला प्रभूचा एक शिष्य बनायचा आहे. येशू मसीह, मी जर प्रभूचा शिष्य आहे तर ह्या जगामध्ये ज्या दिवसापासून देवाने मला निवडलं आहे त्या दिवसापासून मला प्रभूचं अनुयायी किंवा शिष्य म्हणून जगायचा प्रयत्न करत राहायचा आहे. हे कोणाला आवडू किंवा नाही आवडू, म्हणा सगळेजण आमेन. कोणाला आवडू किंवा नाही आवडू, नाही आवडलं तर मला काय तोटा आहे त्याच्यात? मी देवाची सेवा कार्य करतोय, तुला आवडलं तर म्हणजे तुझ्याकडे पाहून करणार का मी? मग मला प्रभूने निवडलेला फायदा काय? प्रभूने मला धरलंय त्याच्या आत्म्याने, त्याचा फायदा काय? प्रभूने मला सत्य प्रगट केलं, त्याचा फायदा काय? की पॉल या ठिकाणी पुन्हा पुन्हा कबूल करतोय की मी अजून पूर्ण झालेलो नाही, मला अजून देव राज्यामध्ये परिपूर्ण व्हायचं आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये मला अजून वाढायचं आहे, अजून माझी प्रगती झाली पाहिजे, अजून मला सेवा कार्यामध्ये पुढे आलं पाहिजे. मी अजून याच्यामध्ये समाधानी नाहीये.